नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर। रहमतपूर शहरात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत खोल पाईपलाईनद्वारे नळजोडणी आणि वॉशआउट बसवण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या वर्षभरापासून केली जात होती। या संदर्भातील निवेदन रहमतपूर नगरपालिकेला अनेक वेळा देण्यात आली, परंतु यावर कोणती उपाययोजना झाली नसल्याने 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन माजी उपाध्यक्ष नाना राऊत यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, पोलीस अधीक्षक, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना यांना दिले। अखेरीस मंगळवारी रहमतपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनोद जळक यांनी घटनास्थळी पाहणी केली। यावेळी त्यांनी नागरिकांच्या उपस्थितीत हे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। स्थानिक नागरिकांनी सांगितले की अनेकदा अर्ज देऊनही आणि निवेदने करूनही कामाचा तिढा सुटत नव्हता, मात्र विषयावर लक्ष वेधल्यानंतरच प्रशासन हालचालीस आले। आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन पाणी पुरवठा सुधारावा अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। रहमतपूर नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष नाना राऊत आणि इतर नागरिकांनी पाणी पुरवठा योजनेतील खोल पाईपलाईन व वॉशआउट बसविण्याच्या प्रलंबित मागणीसाठी 15 ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्याधिकारी विनोद जळक यांनी घटनास्थळी पाहणी केली असली तरी लेखी आश्वासन व कामाचे स्पष्ट स्वरूप मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे नाना राऊत यांनी स्पष्ट केले। रॉयल महाराष्ट्र न्यूज, सत्य, निर्भीड, निष्पक्ष, विश्वास आणि भविष्य। आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आणि हो, नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रॉयल महाराष्ट्र न्यूज, तुमचा आवाज, तुमची बातमी।